फक्त पुस्तकातलं वाचायचं आणि उतरून काढायचं, या पलीकडे ते शाळेमध्ये काही नाही. मग ती सगळ्यांना एकच समजून, सगळ्या मुलांना प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत, प्रत्येकाचा कल वेगळा आहे, कम्फर्ट झोन वेगळा आहे, तरी सगळ्यांना एकच सिलेबस, एकच पुस्तक, आणि ते सुद्धा फक्त पाठ करायचं आणि उठवायचं, एवढीच परीक्षा. म्हणून हा जो सगळा म्हणाला तसा विविधांगी अशा बुद्धीचा प्रश्न तिथे हेच जरा सुद्धा तिथे पुसटशी सुद्धा नाही अशी परिस्थिती होती. आमच्या वर्गामध्ये ठाकर समाजातली मुलं डोंगरात नाही यायची आणि विशेषतः पावसाळ्यात नद्या ओढे असे फुगलेले असायचे, दप्तर वरती धरून त्याबद्दल शाळेने कधी त्यांचं कौतुक केलं नाही की शाळेने त्यांना मार्क दिले नाही. कधी झाडावर चढणाऱ्याला कधी मार्क दिले नाही की पोहता येणाऱ्याला मार्क दिले नाही. कधी मित्र करणं, मित्र संख्या खूप असणं याची दखल कधी शाळेने घेतली नाही. आणि जे जीवनात आवश्यक आहे, आपल्याला मित्र असणं हे किती आवश्यक आहे. आता ही सगळी मी बघतो, ही आजची पोरांची पिढी, फेसबुकवर 1000 मित्र आहेत पण प्रत्यक्षात 2 मित्र सुद्धा नाही जीवाभावाचे, अशी परिस्थिती बघतो. तेव्हा मला असं वाटतं की खरंच त्यावेळेला जर असं आपल्याला त्याच्यासाठी कौतुक झालं असतं, यार याला खूप मित्र परिवार मोठा आहे, तर किती आणखी उत्तेजन मिळालं असतं. खरं तर मला लेखनाबद्दल खूप प्रश्न आहेत, ते लेखनाबद्दलचे प्रश्न आपण सुरूच ठेवूया, पण मध्येच मी थोडंसं छंदाकडे वळतो. मुळात मला एक क्युरियोसिटी अशी आहे की या छंदाकडे अनिल अवचट कसे वळले, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, छंदाबद्दल थोडंसं बोललं पाहिजे असं मला वाटतं की जीवघेणे स्पर्धेची सध्याची जी युग आहे, त्या युगामध्ये लोकांना छंद म्हणजे, करिअरिस्टिक लोकांना पर्टिक्युलरली छंद म्हणजे काहीतरी उन्हाळक्या वाटतात, छंद म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी वाटतात, किंवा ह्या गोष्टी वायफळ वाटतात. अशा वेळी जगण्यातला निर्भेळ आनंद केवळ छंदच देऊ शकतात. ज्याला स्ट्रेस मॅनेजमेंटची आज आपण खूप बोलतो, स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल, तर हा स्ट्रेस मॅनेजमेंट खरोखर छंद देऊ शकतात. आणि छंदाकडे बघण्याची सुद्धा फार वेगळी दृष्टी आहे असं मला स्वतःला अनिल अवचटाकडे बघल्यानंतर वाटतं की अनिल अवचटांनी आपल्या छंदाची कधीही प्रदर्शनं भरवली नाहीत, एक वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, या छंदाचा उपयोग करून कधीही ते पैसा कमवायच्या मागे लागले नाही. म्हणजे स्वतःसाठी निर्भेळ आनंद, इतरांसाठी विविध वयोगटातील आणि विविध स्त्री पुरुषांसाठी जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आनंद, आणि याशिवाय विविध वयोगटातील आणि विविध स्त्री पुरुषांशी अतिशय चांगला संवाद साधण्याचं एक मीडियम म्हणून छंदाचा त्यांनी उपयोग केलेला आहे. तर मला प्रथम छंदाकडे कसे वळलात आणि ओरिगामी या छंदाबद्दल थोडंसं मला क्युरियोसिटी आहे. तो ओरिगामीकडे कसं वळलात आणि त्या आईच्या पोळ्या करायचे वगैरे ते तुम्ही सांगितलेलं आहे, ते सगळं सांगावं असं मला वाटतं. तू बोलताना असं वाटतं तूच बोलत राहा. मी बोलणार नाहीये. छान छान बोलतोस आणि मला हेवा वाटतो की असं कसं तुला छान बोलता येतं. शाळेत कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे आणि तुम्ही प्राध्यापक नाही. हे छंद हे काहीतरी वेगळं आहे आणि ते काहीतरी करावं लागतं असं माझ्यात नाही. मी त्यावेळेला सुद्धा जे काही कुठलं पेन्सिल असेल तर त्याच्यावर त्या ब्लेडने असे आणि असे काप घेत बसायचं, त्याला स्पायरल असेल तर ती रेख पाडायची, मग ती शेवटी इतकी ती खोल जायची की ते शिसं दिसायला लागलं की तुकडा पडायचा. मी वर्गामध्ये जो डेस्क होतं ते चांगलं जाड असं लाकूड होतं, त्याच्यावर मी ATA माझी अक्षरं थेटपर्यंत कोरली होती अशी नुसत्या कर्कटातली. असं सारखं चालूच असायचं. मी झाडांचं निरीक्षण करायचो. आता निरीक्षण करण्यासाठी म्हणून ते नाही, आता आपण जसं म्हणतो की चला फुलपाखरू निरीक्षण करू, तसं नाही. ते जंगलात फिरताना होतच ते. म्हणजे त्या बिया ज्या असतात किती, ते बी म्हणजे काय ब्युटी असते ती, हे सगळं तेवढं स्कल्पचरल आहे ते सगळं. काय मला असं सगळं असं आश्चर्य वाटतं. आणि हे सगळं हे निसर्गात भटकताना साधं पान हातात घेतलं तरी त्या पानामधली इंट्रिकसी जी असते ती विलक्षण स्थिमित करून टाकते. त्याने कसं आपोआप जन्म घेतो. कुठलंही पान कसं घेतलं तरी ती पॅटर्न त्या झाडावरच्या पानाचा तसाच कसा असतो. बापरे बापरे. हे सगळं ही जी फुलं बिलं हे सगळे पाहतात म्हणून मी त्याच्याविषयी फारसं बोलत नाही, पण कोळ्याचं जाळं मी मिळताना पाहायचं. बापरे बापरे. आणि मला नंतर कळलं की ते कोळ्याचा तो धागा इतका सूक्ष्म असतो
की तो आणि तितका सूक्ष्म धागा जर स्टीलचा आपण जर काढू शकलेलो नाही अजून, हां, तर त्या स्टीलच्या धाग्यापेक्षा तो धागा जास्त ताकदवान आहे, असं त्याच्यामध्ये वाटतं. म्हणून किडे मकोडे हे सगळं माझं त्यावेळचं विश्व होतं. आणि ते सगळं कसं तयार होतं, काय होतं, आणि त्यामुळे हे आता हाही एक नाद आहे का, तर ते स्वभाव आहे तो. आणि ते बरं झालं की मी त्या अभ्यासाच्या ह्याच्यात मी सापडलो नाही त्या ट्रॅकमध्ये. इथे नाही तर ते पाठांतर करत बसलं असतं ना, तर तो वेळ माझा इकडे छान गेला सगळं बघण्यामध्ये. हां, तर त्या सगळ्या या वाळूच्या मधले ते सगळे जे दगड किती ते मी असे सपाट एका बाजूने असेल ते असे मांडून ते असे वाळूमध्ये अशी फरशी करायचो, असं काय काही. तर हा जो मला आईच्यामुळे मला सगळ्या कडे पाहायची एक अशी दृष्टी मिळाली. माझी आई ही अशी संबंध वाड्यामध्ये एकटी सून होती, दुसरी होती पण ती नंतर गेली. पण एकटी सून अशी तिच्यावर सगळं काम पडायचं. सासवा खूप होत्या, त्या सगळ्या छाडायच्या तिला खूप. आणि ती सकाळी पहाटे उठून सगळं आमच्या घरासमोर असा मोठा वाडा आहे आमचा, तर ते सगळा रस्ता झाडायची, मग ते सडा टाकायची, मग त्या सगळ्या रांगोळ्या काढायची. आणि ते एक एक पायरीवर एक काही स्वस्तिक किंवा काय काढत चौकात जायची, तिथे एक रांगोळी काढायची, मग शेवटी देवापुरती रांगोळी, असं असायचं. आणि हे रोज वेगळी काढायची, कधी एका रेघेची, कधी 2 रेघेची, कधी 3 रेघेची, अशी एकदम सपासप काढायची, रोज वेगळी. ते पाहायला कोणी नव्हतं, कोणी कौतुक करायला नव्हतं. नंतर गावातल्या बैलगाड्या सुरू झाल्या की ते पुस्तक जायचं. हां, पण तरी ती रोज काढायची. म्हणून मला आश्चर्य वाटायचं की का काढते. मला आता असं कळतंय की कदाचित तिने जे सगळं जे काही दुःख आहे ते सोसण्यासाठी बळ मिळवलं असेल त्या रांगोळी काढल्या. म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भिंतीवर असं ते मातीने सारवलेल्या भिंती, त्याच्यावर ते पांढरा रंग तयार करायची आणि मग त्या रंगाने तिच्या रांगोळ्या असायच्या. ती जे आता सूर्यनारायणाची पूजा असायची, म्हणजे इतक्या बारीक रेघांचं असं असं ते सूर्य काढायची 3-4 सोय नाही. तिच्या चपात्या ठेवल्या ना अशा डब्यामध्ये, तर ती अशा अर्ध्या फोल्ड करून अशा स्पायरल अशा ठेवायची की आपण जर उघडलं तर एखादं कमळ आहे असं वाटावं, असं संबंध येत होतं सगळ्यामध्ये. कला आता ती आजारी म्हणून पुण्याला आणलं तिला, तर ते मोसंबी संत्री असं, तर त्या मोसंबी असे सुरीने बरोबर असे त्याच्या साली अशा 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 त्रिज्येवर अशा हे करायची आणि ती बाजूला काढायची की त्याचा तुलासारखा आकार व्हायचा. मग ती हे करायची, संत्र जे असेल ना त्याचा जो देठ असेल त्याच्या भोवती असेल ते त्याला डोकं कल्पून असं करून एक हात आणि खाली पाय, तसंच इकडे पाय आणि इकडे हात, असे हात केलेली माणसं ती अशी लाईनीने लावायची. डॉक्टर राऊंडला यायचे, ते म्हणायचे की आपण सगळे आजारी होतो, आजी बऱ्या झाल्या अशी परिस्थिती होती. त्यामुळे मला हे तिच्याकडनं मी घेतलेलं आहे की हे जे सगळं कला म्हणजे त्याचं करिअर करायचं, मग त्याचं हे काही नाही. तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये जो आनंद मिळतो ना त्याच्यासारखं काही नाही. आणि आपण तो नंतर त्याचा धंदा करून तो आनंद घालवतो कुठल्या कुठे. ते असं एक बाजारातली वस्तू तयार करतो आपण, जसं होतं की ते सगळं. मग मी तर असं काही ते नंतर चित्रकार बघितले की जे इतकं श्रीमंत लोकांच्या पुढे पुढे करतात, फॅक्टरी त्यांच्या फॅक्टरी विकत घ्यावी, त्यांच्या त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ती लावली जावी, त्याच्यासाठी हे केवढं राजकारण करतात. त्याचं न घेता आपलं घेतलं पाहिजे चित्र, असं समजतं केवढं तरी आपल्याला वाटलं. पुतळे करण्यासाठी सुद्धा असंच आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा करायचा, तर तेवढं कुठलाही पुतळा, आंबेडकर असो, शिवाजी महाराज असो किंवा आणखीन कोण, एवढं तरी तिथे त्या शिल्पकारांच्या मध्ये चढावड असते की विचारूच नका. म्हणून हा सगळा जो काही आहे कशाला पाहिजे. मी जिथे आहे म्हणजे गोरक्षनाथांचं एक वाक्य मला फार आवडतं, जहा बैठे वहा छाया जी, जिथे बसू तिथे सावली. याच्यासाठी झाडाची जरूर नाही, घराची जरूर नाही, जिथे बसेल तिथे सावली. असं आपण का नाही जरूर असं वाटलं. म्हणून ह्या सगळ्या याचा कशाचाही पैसा करायचं माझ्या मनात नाही आलं. आता पैसा मिळवणं ही एक जी काही प्रायोरिटी असते, त्यापुरता माणसाने जर व्यवसाय केला तर माझी काही हरकत नाही, त्यासाठी पैसे मिळवले. पण पैशाचं माझे धावणं वेगळं आणि जे पैसे मिळतील त्याच्यामध्ये छान प्रसन्नपणे जगणं वेगळं. आता सुनंदाला पगार कमी होता, ती मेंटल हॉस्पिटलची नोकरी, तिने मला सांगितलं की माझ्या नोकरीत जे मिळेल त्याच्यात आपण भागवायचं, तू काही केलं नाही तरी चालेल, तुला जे करायचं ते तू कर, म्हणजे लेखन वगैरे काय असेल. आणि तसं तिला पगार कमी होता कारण तिला संध्याकाळी प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची परत गेली सायकॅट्रिस्ट म्हणून.
ती करत नव्हती, कारण हमालांचा दवाखाना चालवायची ती. त्यामुळे 400-500 रुपये पगार होता. तिच्या हाताखालच्या शिपाई जे होते अटेंडंट त्यांना सुद्धा 700-800 पगार असेल. त्यामुळे ही जी मिळतील त्याच्यात भागवायची. त्यामुळे आम्ही छान जगलो, छान. मुलींना आम्ही कुठल्या मोठ्या शाळेत ॲडमिशन, आम्ही कॉर्पोरेशनची शाळा, ती सुद्धा झोपडपट्टीची शाळा, जवळ पायी जाऊन येता येईल, कुठल्या ट्रान्सपोर्टचा खर्च नको, अशी शाळा ठेवली. आणि त्याच्यात ते अतिशय चांगले वाढल्या त्या. आम्हाला लोकांनी तेवढी भीती घातली होती की त्यांना खडू होईल आणि त्यांना उहा होतील आणि त्यांच्या तोंडात शिव्या बसतील, काहीही झालं नाही. हां, उलट आता आमच्या कॉलनीमध्ये आमची डॉक्टर लोकांची कॉलनी होती, बंगले होते छोटे छोटे. ती सगळी मुलं आमच्याकडे यायची, कारण आमच्याकडे मोकळं रान असायचं. आणि मग ह्या सगळ्या त्यांच्या वर्गातल्या मुली यायच्या, तर त्या आया कासावीस व्हायच्या की आमच्या मुली त्या गाड्या मुलींमध्ये. म्हणलं नका पाठवू तुम्ही असं. त्या मुली ज्या आहेत आमच्या कॉलनीतल्या, त्या अशा खाजवत असायच्या की त्यांच्या डोक्यात उभा होत्या. आणि झोपडपट्टीतनं आलेल्या मुली त्यांच्या डोक्यात नसायच्या. याचं कारण काय? तुम्ही एकदा मुक्ताला पोचवायला झोपडपट्टीत गेलो तर प्रत्येक दारामध्ये आया त्या फळीने उहा काढण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम चाललेला आहे. त्यामुळे तिथं प्रॉब्लेम ॲड्रेस केला जातो. आणि तुम्ही जर आम्ही सांगितलं आहे आमच्या डॉक्टर यांच्या मुलीला की तुमचं मुलीचं डोक्यात उभा आहे, त्याचे असं काही नाही, असं नाही, शिवाय विवाह तर नाही. आणि त्याचा त्यांना इतका फायदा झाला नंतर की त्या आता थोरली आहे ती मुक्तामध्ये सगळं काम बघते, व्यसनमुक्ती केंद्राचं आमच्या. तिथे आलेल्या सगळ्या गरिबांपासून श्रीमंत सगळ्यांशी ती चांगलं बोलू शकते. तिला असा कुठलाही भेदभाव नाही की हा बड्या घरचा आहे, याला जरा स्पेशल ट्रीटमेंट दिली. तिचे संबंध त्या बाबतीमध्ये जी समदृष्टी जी आलेली ती तिच्या शाळेमुळे आली असावी. अजून सुद्धा तिला असं समजलं त्यावर त्यांची जी दोघींची लग्न झाली त्याची सुद्धा वेगळी हकीकत आहे की त्यांनी त्यांची जमवली होती. म्हटलं त्या म्हटल्या आम्ही आमच्या खर्चाने करणार. तिने काहीतरी 4-5 हजार रुपये साठवले होते. ती मुक्तानी कुठेतरी लोकम जॉब केला होता प्राध्यापकाचा सायकोलॉजीचा. आणि यशोनी तिचं काहीतरी कसं आर्टवर्क केलं होतं त्याचे पैसे. दोघींनी त्यांची लग्न आपापले. आम्हाला म्हणलं तुमचे 5 माणसं आली तरी चालते. म्हणलं वा वा, फारच चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे हा काय आहे ना की आपलं लग्न हे आपण ठरवायचं, आपल्या लग्नाचा त्रास आपण पालकांना न देता आपलं आपण हे करायचं. हे किती छान झालं. त्यामुळे हे जे आहे ना की जीवनाची जबाबदारी घेणं हे आमच्या मुलींमध्ये. दुसरी मुलगी तिला एपिलेप्सी झाली लहानपणी, तिला फिट यायला लागल्या, पण त्याचं तिने कधी कॉम्प्लेक्स किंवा भाऊ केला नाही असा. ती अशी इतकी लहान असताना सुद्धा किती शहाणी होती. ती म्हणायची की ते त्रास होणं म्हणजे ती काय फिट येणं, त्रास येणं माझ्या हातात नाही, पण 2 त्रासांमधला वेळ माझ्या हातात, त्याच्यात मी काहीतरी करू शकते असं म्हणून गाण्याचा क्लास लावला. हिराबाई बडोदेकरांच्या बहीण कमलाताई त्यांच्याकडे ती जायची शिकायला. असं काय 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 तिचे अनुभव तिने लिहिलेले आहेत तेव्हा त्याच्याविषयी ओळख. आज ती त्यांच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर चालवते त्या सगळ्या एपिलेप्सी झालेल्या फिट येणाऱ्यांसाठी. त्यांचे लग्न जमत नाही म्हणून तिने मॅरेज ब्युरो काढलेला आहे. आणि त्या मॅरेज ब्युरोमध्ये असंच तिने हे केलंय की बाहेरचे करत नाहीत ना आपल्याशी, आपण एकमेकात करूयात लग्न. मग लोक म्हणतात मग ती मुलं होतील त्यांना एपिलेप्सी, आपण ॲडॉप्ट करूयात मुलं. एवढं काय कसं नाही. ही गरज असलेली मुलं तिथे आहेत ना, आपण गरज असलेले आई वडील इथे आहोत, आपण का नाही घ्यायचे त्यांना. असं तिने कितीतरी लग्न जमवले. तिचा तो खर्चचा गोळ्यांचा खर्च त्या झेपत नाही. म्हणजे गरीब पालक असतात. तेल तापले घाणा पडला, मिठात पडला कांदा कापून, भजान भोवती सफेद बुडबुड, झारा शिरतो उचले अलगद, उलटून पडती भजी भावंडे, दुसरी बाजू होते खरपूस, झारा सरसर उचल बांगडी, तेल निखळते कडईत टपटप, कशीत गर्दी हात पाय किती, तोंडी पडले गरम गरम, वाचव हा हा वास मरगया, दाता खाली कुर्रम कुर्रम, ते बरे झाले मनुष्य झालो, भजी खेकडा झाले सार्थक, काही नको रे देवा दुसरे, भजी अशी तू दे रे बखळ. त्या आईने हाकामध्ये आली, टेबलाशी बसली आणि झोपून गेली. आई जेवण घेऊन आली तर कुठे, परत दाखवतो, साधा एक कागद आहे हे बघा, आधी 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 झोपायचं. वाद्य वाजवणारा माणूस आहे.
हे मोठं सेलो नावाचं वाद्य आहे. हा माणूस हात हे सगळे एका कागदाचे बरं काय, एका कागदाची दुसरी बाजू इथे पुढे आणलेली. हा कसाच आहे आपला गिटारवाला आहे. ती हात लांबून दिसणार द्यायची. हा व्हायलिनिस्ट आहे. हा व्हायलिन, त्याचा बो, हे सगळं एका कागदातलं आहे. इंक किंवा फेविकॉलचा वापर न करता केवळ घड्या घालून केलेल्या ह्या वस्तू असतात. एवढीशी गोष्ट आहे, पण मुलगंड्यावर कशी होती. हा चलो अंदर, अहो चलो अंदर. सर्जरी मध्ये याचा उपयोग झालेला आहे. सर्जरी मध्ये सुद्धा अशा सूक्ष्म याच्यातनं आतमध्ये टाकायचा तो पार्ट आणि नंतर उघडायचा, हे सुद्धा